नमस्कार. ज्ञान फ्रीडम चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे भारतीय जनता म्हणजे देवघोडी. अंधश्रद्धेचा पूर भारतात आलेला आहे. जुना काळ म्हणजे मागं जर आपण वळून पाहिलं तर शेवटी रानटी अवस्था. रामाचा काळ आपण घेतला, वल्कल नेसणारे राम, सीतेला कंचुळी पाहिजे म्हणून हरणाची शिकार करणारा राम, शिकारीला जात असताना अनावधानाने श्रावण बाळाचा वध झाला. ते दशरथ राजे हा सर्व विचार आपण जर केला तर त्या काळात कपड्याचा शोध सुद्धा नव्हता. आज रामाच्या धनुष्यबाणाने युद्ध केलं तर होईल का? जग कुठे जात आहे आणि भारतातली जनता कुठे जाते? विचार आज जेनेटिक सायन्स इतका पुढे गेला की अनेक कलरचे कापूस तयार करण्याची किमया संशोधनात आली आहे. हिरव्या रंगाचा कापूस, निळ्या रंगाचा कापूस, पिवळ्या रंगाचा कापूस, अनेक कलरचे कापूस तयार करणाऱ्या व्हरायटी इथं तयार झालेल्या आहेत. आणि 7व्या जीनपर्यंत सुद्धा अमेरिकेत व्हरायटी गेलेली आहे. आज 7व्या जीनची व्हरायटी एकरी 30 ते 35 क्विंटल कापूस अमेरिकेत देऊ शकते. आणि हे व्हेरायटीचा निर्माता आपल्या नागपूरचा मोहम्मदीन समाजाचा माणूस, त्याला इथं प्राधान्य भेटलं नाही. सरकारने त्याला साथ दिली नाही, कारण इथे पेटंट लागू नाही. म्हणून इथून अमेरिकेत जाऊन नागरिकत्व स्वीकारून तिथे विकसित झाला आणि एकरी 35 क्विंटल ॲव्हरेज देणारे 7व्या जीनची व्हेरायटी त्यानं तयार केली. विक्रमी कापसाचे उत्पादन काढण्याची किमया आपल्या भारताच्या माणसात आहे. आणि इथे पेटंट लागू नसल्यामुळं बुद्धिमंताला काम भ्रष्ट करणाऱ्याला किंमत नाही. ऐतखाऊ माजून ठेवल्यामुळं ऐतखाऊचा देश हा बनलेला आहे. आणि या ऐतखाऊच्या देशामध्ये बुद्धिवंत, विचारवंत, संशोधक हे टिकू शकत नाही. म्हणून भारत सोडून दुसऱ्या देशात जाऊन विकसित झालेले भारतीय नागरिक याचं प्रमाण जास्त आहे. आणि इथं बुद्धिवंताला किंमत नाही भेटल्यामुळं इथं शिल्लक राहिले कोण? अडाणी, अज्ञानी. त्याला आपण बिंडोक भाषेत वापरतो. अरे, जे संशोधन करणारे संशोधक आहे, जगाच्या पाठीवर संशोधन इतकं, जेनेटिक सायन्स इतकं पुढं गेलं आहे का हुबेहूब एक कुत्र्यासारखा दुसरा कुत्रा तयार करण्याची किमयासुद्धा जीवशास्त्रामध्ये आहे. आणि भारत त्याला विरोध करते आहे. आणि संशोधन करणारे, संशोधनाने नवीन व्हेरायट्या निर्माण करणारे इथं थांबू शकले नाही, कारण भारत हा पेटंट नसल्यामुळं त्याला किंमत देत नाही. आणि सत्य परिस्थिती असताना तिला खोटं ठरवणारे या भारतात जास्त आहे. पर्यावरणवाले तणनाशकामुळे शेती खराब होते, पर्यावरण बिघडते असे म्हणणारे, अरे माती मिश्रित पाण्यात फवारणी केली तर ते निष्क्रिय बनते
तणनाशक. मग त्या तणनाशकाचा मातीवर परिणाम होत आहे का, होणार आहे का मातीचा तणनाशकावर होणार आहे? अरे माती त्याने निष्क्रिय ठेवते, तरी याचा पर्यावरणवालाचा बोबाटा काय, तरी जमीन खराब होते, ते पर्यावरण बिघडते, असे खोटे अफवा पेरणारे भारतीय पुढं जाणार आहे का? अरे संशोधन करणाऱ्यांनी जे संशोधन केलं त्याच्यामुळं अन्नधान्यानं देश स्वयंपूर्ण झाला. कापसाच्या बाबतीत अमेरिकेत जाऊन भारतीय नागरिकांना विक्रम गाजवला. अशा बुद्धिवान लोकांची किंमत ह्या देशात नाही. आणि आईत खाऊची संख्या वाढली आहे. निष्क्रिय समाज तयार झालेला आहे. त्याच्यामुळं शेती करणं सुद्धा शेतकऱ्याला कठीण झाली आहे. आणि देशाचं आर्थिक उत्पादन वाढणार आहे का घटणार आहे? ज्या देशाचे पर्चेसिंग पॉवर कमी झाला, क्रयशक्ती घटली, तो देश प्रगतीपथावर जाणार आहे का अधोगतीकडे? देशाची वाटचाल अधोगतीकडे चालू आहे. अंधश्रद्धेनं देश बरवटून गेलेला आहे. तुकडोजी महाराजांनी सांगितलं का मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, सोन्या चांदीच्या मातीच्या मूर्ती देव नाही. आणि त्याचेच भक्त त्याच्या मूर्त्या बसवायला लागले, मंदिरं बांधायला लागले. तुकडोजी महाराजांनी 7-7 दिवसाचे सप्ते घेऊन गावाची साफसफाई केली, ग्रामसफाई केली, गावात प्रबोधन केलं, गावच्या लोकांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे शिष्य काय करते आहे? मंदिरं बांधा, मूर्त्या बसवा. अरे मूर्ती बसवल्यानंतर त्या मंदिराचा एक व्यवसाय तयार होऊन राहिला. फुलाचा हार गळ्यात टाकला का तो काढला का दुकानात विक्रीले. हे लोकांच्या अंधश्रद्धेचे आणि देवभोळ्या वृत्तीचे फायदे घेणारे ठग इथं मंदिरात तयार झाले. अवसर पाहिजे, इळा पाहिजे, फूल पाहिजे, हार पाहिजे. ते कोणासाठी, कोण्या देवानं मागितले? अरे फूल तयार करणारा देव वेगळा आहे. तुम्ही केला आहे का फूल तयार? तुमचा काय अधिकार आहे झाडाचा फूल तोडून देवाला व्हायचा? आणि त्या तोडलेल्या फुलाचे किंवा टाकलेल्या हाराचे चौपटनं पैसे करणारे भोंदू बाबा ह्या मंदिरात बसलेले आहे. म्हणजे लोक स्वतःच्या स्वार्थाकरता लोकांची दिशाभूल करणारे या देशात जास्त आहे. राम मंदिर खूप मोठं बांधलं. अरे त्या एका राम मंदिरात पुऱ्या भारताचा शेतकरी समृद्ध झाला असता. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. देशाचा आर्थिक नियोजन वाढवण्याकरता, आर्थिक बजेट व्यवस्थित करण्याकरता कमीत कमी शेतकरी तरी जिवंत राहायला पाहिजे याची चिंता कोणाला नाही. अंधश्रद्धेला बळी पडणारे जास्त. प्रत्येक मंदिर आहेत, देवभोळ्या लोकांची लूट करणाऱ्याची संख्या वाढली, अंधश्रद्धा खूप वाढली. अरे खरा देवच यायला माहिती नाही. या विश्वाचं चक्र घुमवणारी जे काही शक्ती आहे, सूर्य चंद्र तारे पृथ्वी या सगळ्याला फिरवणारी जे शक्ती आहे, घुमवणारी जे शक्ती आहे, त्याच देवाची त्याचंच नाव देव आहे. साईबाबांना सबका मालिक एक आहे म्हणून सांगितलं, पण साईबाबाचे मंदिरात हारतुरे वाहणारी इथं तयार झाले. साईबाबाने देव बनवून टाकलं आणि चालले अंधश्रद्धेनं तिथं. अशा ह्या अंधश्रद्धेचा देश आणि ज्याला लुटणारे लुटारू. आज देशाची अधोगती सुरू झालेली आहे. देशाला प्रगतीपथावर न्यायचं असल्यास
व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि मेहनत करणाऱ्याची किंमत त्याला दिली पाहिजे. हे फुकट खाऊ धोरणामुळं देश संकटाच्या खाईच्या काठावर येऊन पोचलेला आहे. आता तरी सावध व्हा आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य व्यक्तीला द्या, म्हणजे देश प्रगतीवर जाईल. एवढे बोलतो आणि इथेच थांबतो. आमच्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.